पाम बीच मार्ग ते सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या आम उड्डाण पुलाचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल पार पडले। वाशी सेक्टर 17 येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला। पण हा लोकार्पण सोहळा आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे। उद्घाटनाच्या नामफलकावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत कायमस्वरूपीच्या नामफलकावर एकनाथ शिंदे यांचे नाव लावावे अशी मागणी स्वीकृत नगरसेवक साली चौगुले यांनी केली आहे। प्रेमबई शहर हे दळणवळणाचं साधन म्हणून ओळखलं जाते। आज तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे आणि आता जो काय सायन पनवेल पुणे जो हायवे आहे, या हायवेला या स्थानिक म्हणजे वाशीतून याला पनवेल असेल किंवा पुण्याला जायचा जो रस्ता आहे तो आता या ठिकाणी कालच उद्घाटन झालंय। परंतु नियमानुसार आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नाव त्या फलकावर असायला पाहिजे होतं, पण त्या फलकावर नाव नसल्यामुळे आता या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलेले। नवनिर्वाचित अधिकृत स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहते हा फलक लावलेला आहे, ज्यामध्ये आज साहेबांचं सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा नाव। तर काय सांगाल ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे? वारंवार नवी मुंबई महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकामध्ये किंवा एखादा उद्घाटन प्रसंगी उद्घाटन फलकावर त्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचं नाव वारंवार वगळलं जात आहे। आणि ह्या पूर्वी सुद्धा आम्ही महापौरांना लेखी निवेदन देऊन त्यांच्या दालनामध्ये आंदोलन केलेलं की प्रोटोकॉल म्हणून तुम्ही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिंदे साहेबांचं नाव प्रत्येक कार्यक्रम पत्रिकावर आणि उद्घाटन फलकावर टाकलंच पाहिजे। तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामकाज चालू ठेवले, तर आम्ही पण आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने आज त्यांना उत्तर दिलंय। तर या ठिकाणी आता जो तुम्ही साधा पेपर लावलेला आहे, परंतु याच्यावरती सुद्धा हा पेपर काढला जाईल, पण कायमस्वरूपी असं तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करणार आहात? हे बघा, हा एक आम्ही फक्त त्यांना एक टेम्पररी आम्ही सूचना दिलेली आहे की तुम्ही साहेबांच्या नावाचा समावेश त्याच्यावर करा। सोमवारी मी एक लेखी पत्र महापौरांना देईन। महापौरांनी त्याच्यावर 2 दिवसामध्ये ऍक्शन नाही घेतलं तर तिसऱ्या दिवशी हा साहिल देवीदास चौगुले स्वतःच्या स्वखर्चाने इथे एक परमनंट पाटी लावेल। या ठिकाणी महानगरपालिकेला अधिकृत असं सोमवारी पत्र दिलं जाणार आहे। जर या पत्रावरती सुद्धा महानगरपालिकेने विचार केला नाही तर स्वतः साहिल चौगुले या ठिकाणी जसा काल या ठिकाणी जो नामफलक लावण्यात आलेला होता तसा त्या ठिकाणी लावला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले। नवराष्ट्रमधून दत्तात्रय सूर्यवंशी।